दरम्यान संभाजीनगरमध्ये भाजपनं मराठा आरक्षण दिल्याची जाहिरातबाजी करण्यात आली आहे। फडणवीसांनी आरक्षण दिलं, आम्ही सोबत असा उल्लेख यामध्ये दिसून येतोय। छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड इथल्या वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरातबाजी करण्यात आली आहे। तर देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले, आम्ही फडणवीस यांच्या सोबत असे ब्रीदवाक्य या जाहिरातीचं आहे। तर जाहिरातीवर छत्रपती शिवाजी महाराज यांना हात जोडताना फडणवीसांचा फोटो आहे। एक मराठा लाख मराठा आणि शिक्षण तसंच नोकरीमध्ये 10% तरतूद दिल्याबद्दल माहिती सरकारचं अभिनंदन अशी जाहिरात या ठिकाणी करण्यात आली आहे। त्यामुळे आता ही जाहिरात नेमकी कोणी दिलेली आहे असा सवाल उपस्थित होतोय। तर एकीकडे मनोज रांगे पाटील हे ओबीसी मधूनच आरक्षण द्या या मागणीसाठी आंदोलन करताना दिसतायत आणि दुसरीकडे राज्य सरकारनं 10% आरक्षण दिलं आहे, पण ते आरक्षण टिकणार नाही असं बोललं जात असतानाच छत्रपती संभाजीनगर, जालना, मराठवाड्यातले हे जे महत्त्वाचे ठिकाण आहेत त्या ठिकाणी जाहिरातबाजी करण्यात आली आहे। तर सरकारचं अभिनंदन सुद्धा यामधून करण्यात आलं आहे। त्यामुळे आता ही जाहिरात नेमकी कोणी दिली आहे असा सवाल उपस्थित होतोय, कारण पानभर अशी ही जाहिरात आहे आणि ज्यामध्ये भाजपनंच मराठा आरक्षण दिल्याचा दावा करण्यात आला आहे। संभाजीनगरमध्ये भाजपनं मराठा आरक्षण दिल्याची ही जाहिरातबाजी पाहायला मिळते। फडणवीसांनी आरक्षण दिलं, आम्ही सोबत आहोत असा उल्लेख यामध्ये दिसून येतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।